गावरान मेथीची भाजी कशी बनवायची तर त्यासाठी आपल्याला इथे मेथी लागणार आहे। मेथी स्वच्छ धुवून घ्यायची, निवडून घेतल्यानंतर त्यानंतर वाटण करून घ्यायचे आहे। 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे 1 चमचा जिरे आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे। त्याचा असं थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचे, खूप बारीक करायचं नाही, चिकन नाही करायचं, थोडंसं असं रवाळ राहिलं पाहिजे। तेल टाकायचं कढईमध्ये, 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या, कारण मेथीच्या भाजीला लसूण खूप लागतो। जिरे टाकायचे आणि धुवून स्वच्छ मेथी टाकायची। मेथी 2 ते 3 मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे, अगदी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची, पाणी नाही राहिलं पाहिजे। त्यामध्ये जे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं, वरतून गरम पाणी टाकून आपल्याला जशी पाहिजे तशी तुम्ही पातळ करू शकता। गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीला चव छान राहते। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं, 4-5 मिनिटं उकळवून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही ही गावरान मेथी गावाकडच्या पद्धतीने करू शकता। चला, चॅनलला सबस्क्राईब